नमस्कार. MP शिवा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, आता कट ऑफ हा मी अंदाजित सांगणार आहे. मागचा मी जो ग्रुप सीचा सांगितला होता कट ऑफ अंदाजित किती 47 ते 49 सांगितला होता मी. ग्रुप सीचा किती 47 ते 49 सांगितला होता. तर त्यावेळेस बरेच जण काय म्हणले की तू कट ऑफ खोटा सांगत आहेस, असं सांगत आहेस, 50च्या खाली कसाच येणार नाही असं ते सांगत होते. कमेंट मला येत होत्या. तो व्हिडिओ पण अजून पण चॅनलवर आहे. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही मागं चॅनलवर जाऊन पाहू शकता. 1 जूनला ती एक्झाम झाली होती आपली. तर मी तो कट ऑफ सांगितला होता. तर किती लागला होता कट ऑफ? तो 48.50 आणि मी किती सांगितला होता तर 47 ते 49 मी या दरम्यान सांगितला होता. त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की 50च्या खाली येत नसतो, कारण ग्रुप बीचा कट ऑफ हा 62.5 वर गेला होता, म्हणून त्यांना वाटलं की हा 50च्या खाली येणार नाही. पण बघा, कट ऑफसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर कट ऑफ ठरवणारे काही महत्त्वाचे घटक असतात. त्या घटकांवर कट ऑफ काढला जातो. तर बघा, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे व्हॅकन्सी किती आहे, म्हणजेच टोटल जागा किती आहेत. तर बघा, अगोदर गेलेले आहेत 674 जागा. आताची जी कंबाईन ग्रुप बी आहे तिला 674 जागा गेलेल्या आहेत आणि त्यानंतर 84 जागा या SRच्या ॲड झालेल्या आहेत. तर टोटल जागा आता ह्या किती झालेल्या आहेत तर 758. किती? 758. आणि एका 16चा रेशो घेतला जातो. तर 758 गुणिले जर 16 केलं तर टोटल 12,128, म्हणजे 12,000 विद्यार्थी मेन्सला त्यांना आयोग मेन्सला घेणार आहे, 12,000 प्लस. आणि मागच्या वेळेस किती होते तर मागच्या वेळेस होते 480 जागा होत्या आणि एका 16 तर ते 7,500 होत होते. म्हणजे यावेळेस 5,000 विद्यार्थी हे मेन्स जास्त देणार आहेत. त्यानंतर बघा, पेपरची काठिण्य पातळी. पेपरची काठिण्य पातळी एक जागा म्हणजे कट ऑफ किती लागेल ही पेपरची काठिण्य पातळी ठरवते की पेपर कसा होता. तर बघा, पेपर हा मीडियम टू हार्ड होता, सोपा तर अजिबात नव्हता. आणि मागच्या वर्षीचा जो 2024चा जो पेपर होता तो कसा होता तर एकदम म्हणजे इझी टू मीडियम होता. एकदम इझी बी नाही, पण इझी टू मीडियम होता. पण हा मीडियम टू हार्ड आहे. आता यामध्ये बघा, करंट अफेअरचे 5 ते 6 प्रश्न फक्त ओळखीचे होते. सायन्स खूप कठीण होतं. भूगोल मागच्या वेळेसपेक्षा खूप कठीण होतं. इकॉनॉमिक्समध्ये पण POQ कमी पाहायला मिळाले. संकल्पना बेस जास्त होतं. त्यानंतर मॅथ्समध्ये कॅल्क्युलेशनवर जास्त भर दिलेला होता, शेकडेवारी वगैरे हे जास्त पाहायला मिळाले. आणि पॉलिटी सोपे होते मात्र वेळखाऊ होते. जसे की त्यामध्ये कलम 8 नागरिकत्व होतं, ज्यावर याच्या अगोदर कधीही प्रश्न विचारलेला नाही आयोगाने. ते कलम 8 नागरिकत्व संबंधी विचारलं. त्यानंतर 349 कलम विचारलं. यावर बघा, विद्यार्थी 349 काय भाषा संबंधी, तर विद्यार्थी करून गेलेले आहेत की भाषा म्हणलं की फक्त कोणत्या घटनाविषयीने कोणती ॲड केली काय. बघा, तुम्हाला जर हे ते कलम 8 होतं. कलम 8 होतं हे बघा, मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणारे. तर याची आपण ट्रिक केलेली इथं. हिंदुस्थानी हिंदू हे मूळ भारतीय आहेत, कारण हिंदुस्थानचा जो येच आहे तो ABCD नुसार 8 नंबरला येतो. हा प्रश्न आला होता. तुम्हाला जर पॉलिटीला कमी मार्क आले असतील यावेळेस आणि तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकलची ट्रिक्स जर पेड PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. हे बघा, मी संपूर्ण नागरिकत्वाचे ट्रिक्स केलेले, तसेच संपूर्ण मी तुम्हाला इथं फक्त डेमो दाखवतोय नागरिकत्वाचा, पण आपल्याकडे संपूर्ण तुम्ही MP शिवा ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा, त्यावर तुम्हाला डेमो पाहायला मिळेल. आता आपण कट ऑफ पाहू. तर बघा, आपण 2 गोष्टीवर चर्चा केली. एक म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जागा जास्त आहेत आणि दुसरं म्हणजे पेपरची काठिण्य पातळी ही मागच्या वर्षीपेक्षा खूप कठीण होती. त्यामुळे बघा, मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 62.5 होता. ओके, तर यावर्षी 5 मार्क कट ऑफ कशामुळे कमी येणार तर 5 याच्यातून 5 कमी करा. 5 कमी केल्यावर किती होता 57. तर 5 हा कशामुळे कमी होणार तर जागा जास्त आहेत आणि 5,000 विद्यार्थी मेन्स जास्त देणार आहेत. तर 1000 विद्यार्थ्यांमागे कट ऑफ 1ने कमी येतो, म्हणजे 5,000 विद्यार्थी जास्त विद्यार्थी एक्झाम देणार आहेत 5,000. म्हणजे मागच्या वर्षी 7,000 जणांनी दिली, यावर्षी 12,000 प्लस देणार आहेत, कारण जागा जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी 5,000 वाढल्यामुळे कट ऑफ 5ने खाली येणार. त्यानंतर दुसरी गोष्ट, पेपरची काठिण्य पातळी जास्त असल्यामुळे त्यामुळे परत
कट ऑफ 5ने कमी येणार, म्हणजे 57 मध्ये आणखी 5 कमी केले तर कट ऑफ हा 52 जवळ यायला बसलेला आहे. पण तरी पण आपण एक अंदाज 53 ते 55 ओपन मेल पकडू, 53 ते 55 दरम्यान राहील आणि फिमेल 50 ते 52 दरम्यान राहील. त्यानंतर ओबीसी आणि एसीबीसी, ओबीसी एसीबीसी आणि इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ हा ओपन सारखाच असतो, तर त्यांचा पण 53 ते 55, फिमेल 50 ते 52. त्यानंतर एससी बघा, एससीला आता यावेळेस एसटी याला भरपूर जागा आहेत एससी कॅटेगरीला, त्यामुळे एससीचा कट ऑफ राहील 49 ते 51 आणि एससी फिमेल 47 ते 49. त्यानंतर एसटी 47 ते 49 आणि फिमेल 46 ते 48 आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ राहील 49 ते 51 मेल आणि फिमेल 47 ते 49. तर अशा प्रकारे हा कट ऑफ राहू शकतो. हा एक अंदाजित कट ऑफ आहे, तुम्हाला पटू किंवा न पटू. कारण मागच्या वर्षी मी ग्रुप सीचा कट ऑफ सांगितला होता 47 ते 49, तर तो माझा अंदाज योग्य ठरला होता, कारण कट ऑफ हा 48.5 लागलेला होता. म्हणजे मी जेवढं सांगितलं होतं त्याच्या दरम्यानच कट ऑफ लागलेला होता. त्यामुळे हा पण एक अंदाज आहे, तुम्हाला आवडू किंवा न आवडू. ओके. आणि असंही तुम्हाला जर आता कमी आले असतील मार्क तर ग्रुप सीला तर येणारच आहेत, त्यात काही विषय नाही. म्हणजे तुम्हाला मेन्स तर करायचीच आहे का नाही, मेन्स तर करायचीच नाही, सॉरी मेन्स करायची आहे का नाही, तुम्हाला मेन्स तर करायचीच आहे ना. मग आता इथे तुम्हाला मार्क जरी कमी आले असले, समजा तुमचा 50च्या कमी जरी असला स्कोअर, तरी ग्रुप सीला तर तुम्हाला, ग्रुप सीला जर 50 बी आला, समजा आता 50च्या कमी आलाय, ग्रुप सीला 50 बी आला, तरी पण तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार, कारण तिथे जागा किती आहेत, 1000 प्लस आहेत, 1000 प्लस जागा तिथे आहेत. त्यामुळे तुम्ही ग्रुप सीला मेन्सला तर बसणारच ना. मग ग्रुप सीचा मेन्सचा सिलेबस आणि ग्रुप बीचा वेगळा आहे का, तर नाही, दोन्ही सिलेबस तरी एकच आहे. त्यामुळे तुम्हाला कट ऑफच्या भानगडीमध्ये न पडता मेन्स तर करायचीच आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, 11 तारखेनंतर बिंदास मेन्सला लागा. तुम्हाला सर्वांना मेन्ससाठी शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.